आणि त्या गिफ्टला एक कुठेतरी पर्सनल टच असतो आणि घेणारा सुद्धा हा विचार करतो की अरे बापरे, यांनी मला देताना इतका विचार केलेला आहे माझं गिफ्ट देताना. आणि स्वतःच्या आवडीनिवडी प्रत्येकालाच डिस्प्ले करायला आवडतात. त्याच्यामुळे पर्सनलाइज्ड आणि कस्टमायझिंग गिफ्टिंगचा हा एक खूप प्लस पॉइंट आहे. आणि शिवाय काय होतं ना, की या गोष्टी तुम्हाला बाजारात अवेलेबल होत नाहीत आणि तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये एक वेगळं असा शो पीस किंवा एक वेगळा डिस्प्ले पीस तयार होतो, जो की बाजारामध्ये तुम्हाला कुठे अवेलेबल होत नाही. नमस्कार. मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरी आपण कव्हर करत आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत एक कलाकार, म्हणजेच एक आर्टिस्ट. असं म्हटलं जातं की कोणतीही कला ही अमूल्य असते आणि काही ठराविक लोकांना कलेची आवड असते किंवा कलेबद्दल ज्ञान असतं. आणि आज अशाच कलाकार आपल्या सोबत आहेत. जे कंपनीचं नाव आहे ओपस क्रिएशन. आपल्या सोबत आहेत सुचिता अरंके मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. रचना मॅडम, तुम्ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल सांगा. अ, मला लहानपणापासूनच चित्र काढायची खूप आवड होती आणि वेगवेगळे रंग, चित्र, आर्ट अँड क्राफ्ट यामध्ये मी जास्त रमत असे. आणि म्हणूनच ही माझी कलेप्रती असलेली आवड ओळखून मी कमर्शियल आर्टिस्ट होण्याचा निर्णय घेतला आणि चित्रकला महाविद्यालय नागपूर युनिव्हर्सिटी मधून मी फाईन आर्ट्स केलं. मॅडम, तुम्ही एक कमर्शियल आर्टिस्ट आहात, तर स्वतःचा व्यवसाय चालू करायचा तुम्ही कधी निर्णय घेतलात? ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये म्हणजे माझं एज्युकेशन झाल्यावर माझी डिग्री झाल्यानंतर मी लगेचच ऍड एजन्सीमध्ये जॉब करायला सुरुवात केली आणि जवळपास 8 वर्ष ॲज अ लेआउट आर्टिस्ट, व्हिज्युअलायझर, टीम लीडर, ग्रुप हेड अशा एक एक पायऱ्या चढत चढत मी माझा प्रवास सुरू केला. मी माझ्या कामामध्ये खूप सॅटिस्फाईड होती, म्हणजे मी माझं काम खूप एन्जॉय करत होती. पण कधीतरी असं वाटायचं की आपलं स्वतःचं काहीतरी काम असायला पाहिजे किंवा आपला स्वतःचा काहीतरी बिझनेस असायला पाहिजे. सो हे बऱ्याच दिवसांपासून डोक्यात होतं. मग एक 8 साडेआठ वर्ष नोकरी केल्यानंतर थोडासा ब्रेक घेतला आणि एक 1.5 वर्षानंतर मग मी ओपस क्रिएशन या ब्रँडच्या अंतर्गत माझा बिझनेस सुरू केला. मॅडम, आता ओपस क्रिएशन हे नक्की काय काय काम करतात? ओपस क्रिएशनच्या अंतर्गत मोस्टली हँड पेंटेड गिफ्ट आर्टिकल्स आणि वॉल फ्रेम्स, आपल्याला होम डेकोरसाठी ज्या वॉल फ्रेम्स लागतात त्याच्यामध्ये आम्ही जास्त काम करतो. आणि याच्यामध्ये आपल्या भारतीय शैली आहेत, भारतातील आपल्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे आर्ट फॉर्म्स आहेत. जसं प्रत्येक राज्याचं खाद्य संस्कृती वेगळी आहे, पेहराव वेगळा आहे, भाषा वेगळी आहे, तसंच प्रत्येक राज्यामधला एक आर्ट फॉर्मही आहे. काही ट्रायबल आर्ट फॉर्म्स आहेत, काही ट्रेडिशनल आर्ट फॉर्म्स आहेत. सो एक्झाम्पल काही तुम्हाला द्यायचे म्हटलं तर मग महाराष्ट्रातलं वारली पेंटिंग आहे हे, मधुबनी पेंटिंग आहे बिहार मधलं, त्याच्यानंतर पिछवाई आर्ट फॉर्म आहे गुजरात किंवा राजस्थान साईडचा, वेस्ट बेंगॉल साईडचा पट्टा चित्र आहे, गोंड आर्ट आहे मध्य प्रदेशचं. सो अशा या 5-6 शैलींमध्ये मी काम करते. आणि याचबरोबर बऱ्याचदा लोकांना ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्स आवडतात. सो आपण ते सुद्धा काम करतो. किंवा आता लेटेस्ट लोकांना मंडाला आर्ट फॉर्म आवडतं. एक मेडिटेशन साठी पण मंडाला आर्ट फॉर्म हा खूप युजफुल आहे. सो अशा वेगवेगळ्या चित्रशैलींमधले आपण वॉल फ्रेम्स डिझाईन करतो. होम डेकॉरसाठी काही वस्तू तुम्हाला प्रोडक्ट्स हवे असतील तर ते पण आपण डिझाईन करतो. मॅडम, तुम्ही जसं म्हणाल्याप्रमाणे आपलं पूर्ण भारतभर वेगवेगळ्या प्रकारची कला आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स आपण बघू शकतो. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जेव्हा कोविडचा पिरियड होता तेव्हा प्रत्येक जण आपली कला जोपासत होते. तर आणि प्रत्येकाला नव्याने, म्हणजे ज्या लोकांनी लहानपणी चित्रकला वगैरे केली असेल त्यांनी पुन्हा कोविडच्या दरम्यान चित्रकलेला सुरुवात केली. त्यात मी देखील एक आहे. तर अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
काही काही आर्ट फॉर्म्स असे आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला चित्रकलेचं टेक्निकली एज्युकेशन असण्याची काहीच गरज नाही आहे. एक्झाम्पल झालं तर वारली आर्ट फॉर्म जो आहे आपल्या महाराष्ट्राचाच आहे. ते जे ट्रायबल आर्ट फॉर्म आहे हा, याच्यामध्ये अगदी बेसिक सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल असे बेसिक शेप्स घेऊन ह्युमन फिगर्स आणि सगळा देखावा केला जातो. सो प्रत्येकाने माझ्या मते तरी प्रत्येकामध्ये एक आर्टिस्ट दडलेला असतो. सो त्यांनी नक्कीच म्हणजे बऱ्याचदा लोकांचं असं होतं मला येत नाही, सरळ रेष पण काढता येत नाही. पण प्रत्येक जण आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. तसं तुम्ही चित्रातून सुद्धा आपल्या भावना नक्कीच व्यक्त करू शकतात. चित्र काढणं हे एक ट्रेस बस्टर म्हणून सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो. सो ज्यांना ज्यांना आर्ट फॉर्म्स बद्दल काही माहिती हवी आहे किंवा ते आर्ट फॉर्म्स आपण पुढे कसे फॉलो करू शकतो किंवा पुढे त्याच्यामध्ये काय आपण अजून ऍडव्हान्स शिकू शकतो, तर याच्याबद्दल नक्कीच मी मार्गदर्शन करू शकेन किंवा तुम्ही मला कनेक्ट व्हा. आपण त्याच्यावर नक्कीच सविस्तर चर्चा करू शकतो. मॅडम, तुम्ही मगाशी वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्सचा उल्लेख केला. मग ते वारली असू दे किंवा मधुबनी किंवा आता मंडला आर्ट. तर हे जे आर्ट फॉर्म्स आहेत, हे आपण जे रोज प्रोडक्ट वापरतो, ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचा यूज कसा केला आहे? कसं आहे ना, आपलीच कला आपल्याच लोकांना माहिती नाही आहे. पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे जे आपले ट्रेडिशनल आर्ट फॉर्म्स आहेत हे तुम्ही भिंतीवर ऍज अ वॉल फ्रेम म्हणून नाही लावू शकत, कारण तुमचं इंटेरियर बऱ्याचदा थोडंसं ट्रेडिशनली पद्धतीने नसतं डिझाईन केलेलं. मग त्याच्यामध्ये हे आर्ट फॉर्म्स कसे इव्हॉल्व होतील आहेत, ते मिक्स मॅच कसे दिसतील आहेत, याचा आपण विचार करतो. आणि त्या प्रकारे थोडंसं मिक्स अँड मॅच टेक्निक वापरून आपण ते वॉल डेकोर मध्ये करू शकतो. किंवा आपले बरेचसे प्रोडक्ट्स आहेत, बॉक्सेस आहेत, त्याच्यानंतर की होल्डर फ्रेम्स आहेत, प्लॅनर्स आहेत, नेम प्लेट आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण हे कंटेम्पररी पद्धतीने, जरी आपले ट्रेडिशनल आर्ट फॉर्म्स असले तरी आपण त्याला कंटेम्पररी पद्धतीने मिक्स अँड मॅच करून आजच्या पिढीपर्यंत किंवा लोकांपर्यंत नक्कीच ते पोहोचवू शकतो. मॅडम, तुम्ही त्याचसोबत कस्टमाइज गिफ्टिंग साठी देखील काम करता. आज जर आपल्याला कोणत्याही व्यक्तीला जवळच्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं असेल, तर आपण काही फ्रेम्स देतो किंवा काही इतर काही प्रोडक्ट्स देतो. पण तुम्ही जे काम करता ते खूप कस्टमाइज आहे. त्यांच्या पर्सनल आवडीनुसार तुम्ही ते त्यांना कस्टमाइज करून ते फ्रेम्स किंवा जे जे प्रोडक्ट्स आहेत ते बनवून देता. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. आजकाल कसं आहे ना, की बाजारामध्ये कुठलाही एखादा नवीन प्रोडक्ट आला तो तो सर्रास सगळीकडे तोच मिळतो. आणि आपल्या इथे प्रत्येकालाच काहीतरी नवीन हवं असतं. किंवा आपल्या भारतीय लोकांची एक सवय म्हणजे समोरून गिफ्ट आलेलं आपण ते बिनधास्त दुसरीकडे सरकवून देतो. सो काय होतं ना, की आपण जर समोरच्याला मनापासून काही दिलं तर आपली एक इच्छा असते की त्यांनी ते त्याच्या घरामध्ये डिस्प्ले करावं किंवा त्यांनी त्या वस्तूचा वापर करावा. पण बाजारामध्ये एकसारख्या मिळणाऱ्या इतक्या गोष्टी असतात ना, की मग बऱ्याचदा आपण दिल्यानंतर त्या रिपीट होतात. त्याच्यामुळे त्या पुढे पास ऑन केल्या जातात. पण कस्टमाइज आणि पर्सनलाइज गिफ्टिंगचा एक महत्वाचा फायदा हा होतो, की देणारा सुद्धा देणाऱ्या म्हणजे ज्याला द्यायचं आहे ते गिफ्ट, त्याच्याबद्दल थोडेसे इनपुट्स आपल्याला देतो, त्याच्या आवडी निवडी ते आपल्याला सांगतो. मग त्याप्रमाणे आपण ते कस्टमाइज करून देतो किंवा पर्सनलाइज करून देतो. आणि त्या गिफ्टला एक कुठेतरी पर्सनल टच असतो. आणि घेणारा सुद्धा हा विचार करतो की अरे बापरे, यांनी मला देताना इतका विचार केलेला आहे माझं गिफ्ट देताना. आणि स्वतःच्या आवडीनिवडी प्रत्येकालाच डिस्प्ले करायला आवडतात. त्याच्यामुळे पर्सनलाइज्ड आणि कस्टमायझिंग गिफ्टिंगचा हा एक खूप प्लस पॉइंट आहे. आणि शिवाय काय होतं ना, की या गोष्टी तुम्हाला बाजारात अवेलेबल होत नाहीत. आणि तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये एक वेगळं असा शो पीस किंवा एक वेगळा डिस्प्ले पीस तयार होतो, जो की बाजारामध्ये तुम्हाला कुठे अवेलेबल होत नाही. नक्कीच, जर आपल्या कोणाला गिफ्ट द्यायचं असेल आणि ते खूप जवळचा व्यक्ती असेल, तर एक जो आपण गिफ्ट कस्टमाइज बनवून देतो, तो एक त्याला एक इमोशनल बॉन्ड देखील असतो त्या ह्याला. आणि एक मला असं वाटतं ते खूप पर्सनलाइज होऊन जातं.
कसं होतं ना, की आपल्या जवळच्या व्यक्तींच्या तर आवडी-निवडी आपल्याला माहितीच असतात. त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी पर्सनलाइज गिफ्ट तयारच करू शकतो. पण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या कलीग्सना पण आपल्याला जर का कस्टमाइज गिफ्टिंग करायचं असेल, तर त्याच्यामध्ये आपण काही पॉझिटिव्ह कोट्स आहेत किंवा त्यांच्या एखाद्या हॉबीशी रिलेटेड एखादा कोट आहे किंवा ते जे काय काम करतायत, त्यांचा काय बिझनेस आहे, त्याच्याशी रिलेटेड जरी आपण एखादा कोट लिहून दिला, तर नक्कीच ते ती फ्रेम त्यांच्या टेबलवर, ऑफिस टेबलवर किंवा स्टडी टेबलवर डिस्प्ले करू शकतात. आणि त्याचा एक जो हंबलनेस असतो किंवा एक जो फिलिंग असतं त्याच्याबद्दलचं, ते काही वेगळंच असतं. मॅडम आपल्याकडे कोणते कोणते वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि त्या प्रोडक्टचे USP काय आहे? आपल्याकडे मेन म्हणजे तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, वॉल फ्रेम्स आहेत. वॉल डेकोर मध्ये ज्या काउंट होतात. त्याच्यानंतर मल्टीपर्पज गिफ्ट बॉक्सेस आहेत, प्लॅनर्स आहेत, डोअर नेम प्लेट आहेत. त्याच्यानंतर टेबल टॉप फ्रेम्स आहेत, कस्टमाइज फ्रेम्स आहेत. आणि याचा उपयोग म्हणजे या सगळ्या प्रोडक्ट्सची USP म्हणजे की हे सगळेच्या सगळे प्रोडक्ट्स आपण आपल्या थीम प्रमाणे, आपल्या इव्हेंट प्रमाणे कस्टमाइज करू शकतो. याचा साईज, शेप, डिझाईन, कलर स्कीम हे तुमच्या थीम प्रमाणे किंवा तुमचा जर एखादा इव्हेंट असेल, त्या इव्हेंट प्रमाणे आपण कस्टमाइज करू शकतो. जसं की मी तुम्हाला म्हटलं मगाशी की मल्टीपर्पज गिफ्ट बॉक्सेस आहेत. सो हे गिफ्ट बॉक्सेस कसं ना, तुम्ही कोणाला चॉकलेट द्यायला किंवा ड्राय फ्रुट्स द्यायला दिवाळीच्या वेळेला, क्रिसमसच्या वेळेला हे तुम्ही उपयोगात आणू शकता. आणि हे फूड कन्झ्युम झाल्यानंतर समोरचा व्यक्ती तो गिफ्ट बॉक्स ज्वेलरी ठेवायला किंवा आपल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या ठेवायला तो वापरू शकतो. शिवाय त्याचं कव्हर जे असतं ते आपण कस्टमाइज करून दिलेलं असतं त्याला. त्याच्यावर एक कॉमन मेसेज नसतो की फक्त हॅपी दिवाळी वगैरे. सो तो माणूस, ती व्यक्ती तो बॉक्स फर्दरही पुढे वापरू शकतो. की होल्डर फ्रेम्स पण आपल्या तशाच आहे. तुमच्या घराचं जसं डिझाईन असेल, डेकोर असेल, त्याप्रमाणे आपण थीमवर त्या डिझाईन करून देऊ शकतो. कॉर्पोरेटमध्ये प्लॅनर्स आणि टेबल टॉप फ्रेम्स या माझ्या खूप जास्त डिमांडमध्ये आहेत. कारण प्लॅनर म्हणजे आपल्याला ऑफिस लाईफमध्ये सतत लागतच असतं. मग सकाळी उठल्याबरोबर त्या प्लॅनरवर एखादा पॉझिटिव्ह कोट असेल तर सहज आपल्या चेहऱ्यावर एक स्माइल येते आणि एक पॉझिटिव्हिटी येते आणि आपण तो डेली रोज वापरत असतो आपण ते प्लॅनर. किंवा मग आपल्या ज्या टेबल टॉप फ्रेम्स आहेत त्या आपण कस्टमाइज केलेल्या असतात. त्याच्यावर एखादा पॉझिटिव्ह कोट आपण लिहून देऊ शकतो. आणि आपल्या इथे भरपूर सण आहेत. फ्रेंडशिप डे आहे, दिवाळी आहे, दसरा आहे. सो याच्यामध्ये आपण त्या थीम प्रमाणे तसे सगळे फ्रेम्सवर आपण कोट्स कस्टमाइज करू शकतो. सो या सगळ्या गिफ्टचा एक वेगळाच म्हणजे फिलिंग असतं हे. आणि तुम्ही ते डेफिनेटली तुमच्या टेबलवर किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही ते डिस्प्ले करू शकता. मॅडम आपल्याला माहिती आहे की जेव्हा फॉरेन टुरिस्ट भारतात येतात तेव्हा ते जे शोधत असतात ते इंडियन ट्रेडिशनल आर्ट फॉर्म्सचे शोधतात. आणि मोस्टली जेव्हा बरोबर. आपण बघतो की कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये जातो किंवा कोणत्याही मोठ्या अशा ठिकाणी जातो तेव्हा ते इंडियन आर्ट फॉर्म्स तिथे अनेकदा आपल्याला दिसतात लावलेले. मग ते चित्रकला असू दे किंवा इतर कोणत्या तरी आर्ट फॉर्म्स असू दे. सो ही जी कलेप्रतीची आवड आहे ही तिथे जोपासली जाते. पण अनेकदा मी पाहिलंय की ते जे फ्रेम्स असतात ते प्रिंट केलेले असतात. ते हँड पेंटेड नसतात. तर ह्याच्या दोघांमध्ये काय नक्की फरक आहे? जेव्हा आपण एखादं प्रोडक्ट हँड पेंटेड करतो, सो त्या एका प्रोडक्टच्या मागे त्या आर्टिस्टचे भरपूर कष्ट असतात. त्याला जेवढा तुमचा जेवढी तुमची फ्रेम मोठी असेल आहे, तेवढा तो आर्ट फॉर्म करायला वेळ लागतो तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही रेडीमेड प्रिंट घेता, तेव्हा कसं ना, एक आर्टवर्क ओरिजिनल रेडी असतं आणि तुम्ही त्याच्या डिजिटल प्रिंट काढतात. सो त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. शिवाय या किमतींमध्ये सुद्धा फार फरक असतो. जे डिजिटल प्रिंट असतात ते तुम्हाला अगदी स्वस्त मिळतात, कारण त्या एका क्लिकवर हजारो प्रिंट्स निघतात. पण तेच जेव्हा एखादा आर्टिस्ट 4-4 दिवस मेहनत करून एखादं मोठं पेंटिंग तयार करतो, सो त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे किंवा त्याला लागणारा वेळ आहे, त्याच्या मागे त्याची आयडिया जी आहे, ते डिझाईन क्रिएट करण्यामागची त्याची आयडिया असते, त्याची मेहनत असते. सो या सगळ्यांमुळे जे ओरिजिनल पेंटिंग्स असतात ते थोडेसे महागही असतात. सो बऱ्याचदा लोकांचं असं असतं की आवडलेलं तर आहे, पण इतकी इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. त्यामुळे मग लोक डिजिटल फ्रेम्स ज्या मिळतात त्या घेतात. पण जसं आता तुम्ही स्वतःच म्हणाल्यात की
कळून येतं की या डिजिटल प्रिंट्स आहेत आणि हे हँडवर्क आहे. सो इथेच या प्रश्नाचं उत्तर आहे. मला असं वाटतं की जे हँडमेड आहे त्याची सर डिजिटल प्रिंटला नक्कीच नाही आहे. शिवाय सेम पेंटिंग तुम्ही 10 ठिकाणी बघू शकाल. जे हाताने केलेलं पेंटिंग असतं ती सिंगल कॉपी असते. सो नक्कीच तुमच्या घरातलं एखादं आर्टवर्क हे युनिक आर्टवर्क असतं. आणि त्या आर्टवर्क मध्ये कसं ना, तुमचं स्वतःला आवडणारी तुमची ज्या काही तुमच्या आवडीनिवडी आहेत त्या पण आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो. तुमची पर्सनॅलिटी आपण त्याच्यातून दाखवू शकतो. तुमच्या घरातली रंगसंगती काय आहे त्याप्रमाणे आपण ते डिझाईन कस्टमाइज करू शकतो. मॅडम आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये अनेक राजवाड्यांमध्ये अनेक राजांकडे कलाकार असायचे आणि ते त्यावेळेस कलाकारांना खूप महत्त्व दिलं जायचं. त्यांना एक वेगळा सन्मान असायचा कलाकारांचा. पण आज आपण बघतोय की कलेला जसं तुम्ही म्हणालात की कारण का डिजिटलायझेशन झाल्यामुळे कलाकाराला तेवढी व्हॅल्यू नसते. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही देखील फेस केले असतील कारण का आज जेव्हा आपण म्हणतोय की आर्टिस्टला साधं आपलं रोजचं जीवन जगण्यासाठी देखील थोडी मारामारी करावी लागते. तर तुम्ही काय प्रॉब्लेम सहन केले आणि ते तुम्ही कसे फेस केलेत? हा, तुम्ही जसा आधी प्रश्न विचारलात की काय फरक आहे डिजिटल मध्ये आणि हँडमेड मध्ये, सो सगळ्यात महत्वाचा फरक तर हा किमतीचा फरक आहे. लोकांना कला आवडते, त्यांना हाताने केलेले आर्टवर्क्स आवडतात, त्यांना डिजिटल प्रिंट आणि हाताने केलेल्या कलेमधला फरकही जाणवतो. पण कसं असतं ना की जेव्हा तुम्ही सुरुवात करता या सगळ्या गोष्टींची तेव्हा हे छोटे मोठे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात. पण मला सुद्धा हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागले, कारण समोरून सरळ सरळ असा प्रश्न यायचा की अरे हे तर मला अमेझॉनवर इतक्या स्वस्तात मिळतं आहे, मग तू इतकं का जास्त चार्ज करते आहे. पण ज्या वेळेला आपण त्या लोकांना समजावून सांगतो की एक प्रोडक्ट डिझाईन करायला हे बल्कमध्ये आपण क्वांटिटी याचं रॉ मटेरियल आपण घेत नाही. एक आर्ट पीस करायला त्याला जेवढं रॉ मटेरियल लागतं आपण त्याच्यातच इन्व्हेस्ट करतो. परत त्या आर्टिस्टची सगळी मेहनत असते त्याच्यामध्ये, त्याचं ऍडव्हर्टायझिंग करणं, त्याचं डिझायनिंग करणं, त्याचं लेआउटिंग करणं. सो त्यामुळे या सगळ्या गोष्टी थोड्याशा कॉस्टली पडतात. आणि जसं तुम्ही म्हणालात पूर्वी राजांच्या महालांमध्ये एक आर्टिस्ट असायचा. त्यावेळेला डिजिटलायझेशन नव्हतं, प्रिंटिंग पॉसिबल नव्हतं. त्यामुळे त्यांना एक तो वेगळा मान असायचा. त्यांचे आर्ट फॉर्म्स जास्त अप्रिशिएट केले जायचे. पण आता आपल्याला हँड पेंटेडला कॉम्पिटिशन किंवा त्याला एक थ्रेट आपण म्हणू शकतो की डिजिटलायझेशन झाल्यामुळे ते आहे. पण माझ्या अनुभवावरनं मी हे सांगते की जसं डिजिटल प्रिंट्स हवे असणारे लोक आहेत, तसेच असेही बरेचसे लोक आहेत की ज्यांना हँड पेंटेडच वस्तू हव्या असतात. भलेही ते एका पेंटिंग मध्ये इन्व्हेस्ट करतील आहेत, पण ते हँड पेंटेड गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करतील आहेत. मॅडम तुमच्या कंपनीचे फ्युचर गोल्स काय आहेत? माझे फ्युचर गोल्स म्हणजे हे जे आपले सगळे ट्रेडिशनल आर्ट फॉर्म्स आहेत ना, हे मला लोकांपर्यंत अगदी घराघरात पोचावे अशी माझी खरंच मनापासूनची इच्छा आहे. आणि जे आर्टिस्ट आहेत त्यांना सुद्धा लोकांपर्यंत आणायचा एक प्रयत्न आहे. सो जेणेकरून आपले जे आर्ट फॉर्म्स आहेत जे आपल्याच लोकांना माहिती नाही आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवून या आर्टिस्ट ना एक नवीन रोजगार निर्मिती करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे. सो हे आमचे गोल्स आहेत. पण त्याचसोबत तुम्ही चित्रकलेचे धडे देखील घेता का म्हणजे क्लासेस देखील घेता का? हो, मी चित्रकलेचे क्लासेस पण घेते, माझे हॉबी क्लासेस असतात. सो जसं मी तुम्हाला म्हटलं, मला या सगळ्या चित्रशैली घराघरांमध्ये पोचवायच्या आहेत. सो माझा तो एक प्रामाणिक प्रयत्न चालू आहे की ड्रॉइंग क्लासेसच्या मार्फत किंवा आपण जे सुट्ट्यांमध्ये वर्कशॉप्स कंडक्ट करतो त्या याच्यातून ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे. आणि आजकालच्या आपल्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये प्रत्येकालाच कुठेतरी एक पीस हवा असतो, कुठेतरी एक स्वतःचा मी टाइम हवा असतो. सो चित्रकला किंवा ड्रॉइंग करणं, स्केचिंग करणं हे एक ते माध्यम असू शकतं, कारण की रंग
चित्र हे आपल्या आयुष्याशी कुठे ना कुठेतरी निगडीत आहे. पण आपल्याला त्याचा वापर कसा करून घ्यायचा हे माहिती नाही आहे. सो जेव्हा मी वर्कशॉप्स कंडक्ट करत असते, मंडालाचे किंवा मधुबनीचे, आपले जितके ट्रेडिशनल आर्ट फॉर्म्स आहेत ना, या प्रत्येक आर्ट फॉर्मचं काहीतरी मीनिंग आहे, काहीतरी अर्थ आहे त्याच्या मागे. सो तो अर्थ लोकांना समजावून सांगितल्यानंतर त्यांना पण लक्षात येतं की हे फक्त चित्र नसून याच्या मागे काहीतरी कथा आहे, याच्या मागे काहीतरी दडलेलं आहे. त्यामुळे लोकांपर्यंत ती कला पोहोचण्यास जास्त मदत होते. सो माझ्या ड्रॉइंग क्लासेसच्या मार्फत सुद्धा आणि बाकीच्या माझ्या प्रोडक्ट्सच्या माध्यमातून सुद्धा ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, आपले आर्ट फॉर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, हा माझा प्रयत्न सतत चालू असतो. तर कोणाला हे जे प्रोडक्ट्स आहेत ते घ्यायचे असतील, कोणत्या कलाप्रेमींना तुमचे प्रोडक्ट्स आवडले असतील किंवा कोणाला कस्टमाइज गिफ्टिंग करायचं असेल, तर ते तुम्हाला कसा संपर्क करू शकता किंवा आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते कुठे अवेलेबल आहेत? माझे सगळे कस्टमाइज आपण मेड टू ऑर्डर प्रोडक्ट्स बनवतो. सो माझं इन्स्टा लिंक आहे आणि फेसबुक पेजही आहे. त्याच्यावर तुम्ही सगळे क्रिएशन्स बघू शकता आणि तिथून तुम्ही ऑर्डरही करू शकता. आपलं पॅन इंडिया ऑल ओव्हर आपण डिलिव्हरी पण करतो. कुरिअर सर्व्हिस आपली अवेलेबल आहे सगळीकडे. मॅडम, तुमच्या कंपनीचं नाव आहे ओपस क्रिएशन्स, जे खूप युनिक आहे. तर त्याचा अर्थ नक्की काय आहे? माझी जी USP आहे तीच माझ्या कंपनी नेम मध्ये आहे किंवा माझ्या ब्रँड नेम मध्ये आहे. ओपसचा अर्थ होतो वन अँड ओनली वन, किंवा इट इज रिलेटेड टू मास्टरपीस. सो मी जसं तुम्हाला म्हटलं, आपलं प्रत्येक प्रोडक्ट हे हँड पेंटेड आहे आणि हे प्रत्येक वेळेला तुमच्या आवडीनिवडी बघून डिझाईन केलं जातं, त्याच्यामुळे याचं रिपिटेशन होत नाही. सो तुमच्याकडे एक युनिक मास्टरपीस तुमच्याकडे डिस्प्लेसाठी तयार होतो. सो ओपसचा अर्थ पण हाच आहे, मास्टरपीस किंवा वन अँड ओनली वन. मॅडम, हे प्रोडक्ट्स जे आहेत हे कोणत्या कोणत्या ठिकाणी ह्याचा यूज होऊ शकतो किंवा कोणत्या गिफ्टिंगसाठी आपण हे यूज करू शकतो? हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत हे आपण पर्सनल गिफ्टिंगसाठी तर डेफिनेटली यूज करू शकतो. पण याचबरोबर कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये आपल्याला एम्प्लॉईज साठी बऱ्याचदा गिफ्ट्स लागतात, किंवा जे आपले सणवार असतात त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी टेक अवे द्यावं लागतं. त्याच्यासाठी इव्हेंट्स मध्ये आपण करू शकतो, मॅरेजेस मध्ये आपण याचा उपयोग करू शकतो. कॉर्पोरेटमध्ये कसं होतं ना, तुमचे छोटे छोटे काही डे तुम्ही सेलिब्रेट करता, किंवा एखाद्या एम्प्लॉईच जी प्रोग्रेस असते त्याच्यासाठी तुम्ही त्याला अप्रिशिएट करता. सो ॲज अ अप्रिसिएशन टोकन म्हणूनही तुम्ही हे प्रोडक्ट्स वापरू शकता. थँक्यू मॅडम, तुम्ही तुमची स्टोरी आपल्यासोबत शेअर केल्याबद्दल. आणि मला खरंच वाटतं की तुमच्यासारखे जे आर्टिस्ट लोक आहेत त्यांनी पुढे यावं आणि इतर आर्टिस्ट लोकांना देखील एक व्यासपीठ क्रिएट करून द्यावं. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच मॅडम, तुम्ही संधी दिल्याबद्दल परत एकदा तुमचे मनापासून आभार. थँक्यू.